अंपायर सौजन्य दिनकर शंकर घाटे थापे, त्याचप्रमाणे शांतरापू बोराडे, शांतराम सुभाष रावडे सर, धन्यवाद सर. समालोचक सौजन्य सन्माननीय अशोक गोविंद जगदाळे यांच्या वतीतून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. या ठिकाणी फलंदाजी मार्ग सज्ज असेल. एका बाजूला अमोल फडतरे तर दुसऱ्या बाजूने असेल अनिकेत फडतरे. उंचापुरा तगडा ताकदवान फलंदाज स्ट्राईकला असेल अनिकेत फडतरे. आता मात्र 22 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 23 धावांची गरज लक्ष मापक आहे. आता मात्र गोलंदाजी जर कमाल केली तर मात्र हनुमंतवाडी संघ देखील या ठिकाणी सामन्यामध्ये चुरस निर्माण करतो. ही चुरस निर्माण होईल का आणि त्या संदर्भात जर चुरस निर्माण करायची असेल किंवा जिंकायचं असेल तर मात्र आयुष्यात कधीही कुठेही तुम्ही हारू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगत असाल की मी अजून हारलेलो नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला आयुष्यात कुणीही हारू शकत नाही. मॅन ऑफ द सिरीजची सायकल मैदानाच्या आतमध्ये ते अगदी देखणं सुरेख स्वरूप मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुढे मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि सुंदर पद्धतीने जर गोलंदाजी केली आणि जखडूनच ठेवलं तर मात्र विकेट पे विकेट मिळवत गेल्या तर मात्र मॅच मध्ये हनुमंतवाडी हा संघ देखील तितकाच सुरेख पद्धतीने अनिकेत फडतरे आणि नॉन स्ट्राईकला अमोल फडतरे. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही खेळाडूंनी एका बाजूला आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण असेल आणि गोलंदाज कशा पद्धतीने बहरतोय सजतोय आणि गोलंदाजीला कशा पद्धतीने धावांचा इथे पंचांचा इथे कॉल येतोय. सामना होतोय सुरू. जाऊयात पहिला चेंडू. लकी कशा पद्धतीने आपलं नशीब आजमावतोय आणि काय गोलंदाजी करतोय किंवा कशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू. ओहो, इथे नो बॉलचा इशारा. फ्री हिट पहिल्या चेंडूवर. एक धाव फलक नो बॉल उघडते आणि या नो बॉलवर अनिकेत काय करामत करतोय. आता मात्र स्वैर फटका मारण्याचा चान्स, मुक्त फटका मारण्याचा चान्स. षटकार येईल का, चौकार येईल, किती धावा निघतील आणि चेंडूवर प्रचंड मोठा प्रहार. चेंडू प्रचंड हवेमध्ये आणि इथे मात्र झेल थोडासा मिस होतोय. आताच्या एका धावेसोबत धावफलक जाईल पुढे 2 धावा. बॅट्समन आणि या ठिकाणी अमोल फडतरे स्ट्राईकला येईल. नॉन स्ट्राईकला अनिकेत फडतरे. अनिकेतला मोठा फटका करण्याचा प्रयत्न झाला, ताकद होती पण मात्र दिशा देण्यात थोडासा अपयशी ठरला आणि आताचा एकच धावावर समाधान मानावं. पुन्हा सज्ज असेल अमोल फडतरे. ओहो, पुन्हा एकदा एक आपलातून झेल झाला असता पण आपल्यातून कौशल्य देखील होती पण मात्र इथे थोडस बिवडी गावची शान. या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक शुभमदादा मोकाशी यांचं या ठिकाणी आगमन संयोजकांच्या वतीने त्यांचं सरचं स्वागत. पहिल्या चेंडूवर आता 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. स्ट्राईकला असेल अनिकेत फडतरे. धावफलकावर धावा लागतील 3 धावा आणि एक सुंदर गोलंदाजी देखील बघतोय. बघूयात आता मात्र लकी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. अनिकेत सज्ज असेल. ओहो, एक चांगला खेळून काढण्याचा प्रयत्न होता, थोडस मिसकम्युनिकेशन. विकेट होईल का, निश्चितपणे नाही. आता मात्र झेल घेण्यात थोडासा अपयशी झाला, झेल टिकण्यात अपयशी झाला आणि इथे जीवदान मिळेल. धावफलकावर धावा 3 धावा धावफलकावर. आता मात्र एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जिंकण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी असणं गरजेचं आहे अगदी त्याच पद्धतीची पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आपण बघतोय. सज्ज लकी पुन्हा एकदा. ओहो, या फटक्याची गरज होती. चेंडू सीमा रेखा अजून पार नाही आला आतमध्ये आणि एक सस्पेन्स बरं या ठिकाणी सिच्युएशन होती. थोडीशी फनी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. आताच्या 2 धावांसोबत धावफलक जाईल पुढे 5 धावा. आता मी असं म्हणेल की थोडंसं अनिकेतला थोडीशी कौशल्य किंवा ताकदीचा आणि दिशेचा एक सुरेख संगम मैदानाच्या आतमध्ये घडून आणणं गरजेचं आहे. पुढे सज्ज असेल अनिकेत पुन्हा सामना करेल लकी यांचा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पण मात्र एवढ्या धावा देणं आणि जिंकण्यासाठी जर जिंकायचं असेल तर मिनिमम 2-3 धावा षटकामध्ये गेल्या पाहिजेत. पण मात्र अनिकेत बहरतोय, अनिकेत पेटून उठतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, रिव्हर्सिपचा प्रयत्न, निष्फळ प्रयत्न आणि धावफलकावर धावा मात्र स्थिर असतील. एक महत्वाची सूचना असेल, जे संघ विजयी झालेले आहेत फर्स्ट राऊंड मध्ये
लागतील 9 धावा धावफलकावर. जिंकलेल्या संघांच्या कर्णधारांना विनंती, लास्ट कॉल असेल. जिंकलेल्या संघांच्या कर्णधारांना किंवा प्रतिनिधींना विनंती असेल लॉट्स पाडण्यासाठी आपण पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. जिंकलेल्या संघांचे कर्णधार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय आणि हा गोलंदाज आता अमोलने एक चेंडू खेळला, एक धाव देखील केली आहे. अनिकेतनं 6 चेंडू खेळून त्याने 7 धावा केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर शुभम असेल. शुभमला मात्र एक विकेटचा शुभंकर किंवा एक चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे आणि शुभ अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देईल का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा शुभम सज्ज असेल, त्याचा सामना करेल अमोल फडतरे. आकुटप्या चेंडू विरकावून दिलाय, चेंडू सीमारेखा पार, चौकार. फटका आपण बघतोय की थोडासा आकुटप्याचा होता, नक्कीच लेग स्टंपच्या दिशेने होता आणि अमोलने त्या ठिकाणी एक शानदार पद्धतीने टर्न केला आणि सुंदर फटका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण भेटला. चौकार. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा 13 धावा धावफलकावर आणि शुभमच्या पहिल्या चेंडूवर फटका खेळलाय. ओहो, अक्षमच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा, वाईट चेंडू आणि एक धाव अतिरिक्त पडेल. आपण बघतोय की बराच बाहेर गेला होता आणि धावफलकावर धावा लागतील 14 धावा धावफलकावर. अद्याप एकही विकेट नाही. जवळपास 1.1 षटकांचा खेळ अद्याप सुरू आहे आणि धावफलकावर त्या ठिकाणी धावा लागलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल शुभम ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि संघाला यश मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न असेल. पण अमोल देखील कसलेला फलंदाज आहे. या चेंडूची आपण गंमत बघतोय. वाईडचा इशारा दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड असेल. कदाचित आता तो वाईड नसता पण त्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि वाईड चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 15 धावा धावफलकावर. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, विकेटसाठी अपील आणि इथे मात्र अमोल फडतरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत होईल. वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळचा 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी केल्या होत्या. पहिलं मापक धावांच्या लक्ष्यासमोर त्या ठिकाणी बॅटची कड घेतली आणि सुंदर कॅच देखील घेतला. इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जर एकंदरीत पुरंदरमध्ये आणि रखरखत्या उन्हामध्ये निसर्गाचा अचाट समुद्र सौंदर्य असलेली पुरंदरची भूमी निश्चितपणे आज मात्र थोडासा एक चांगला, जिथे जाईल तिथे हिरवळ, जिथे जाईल तिथे मात्र आता झाडे झुडपे दिसत आहेत. एकंदरीत झाड आपल्या आयुष्यात प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावत असते. झाडे नसतील तर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन नसेल तर कोरोनाच्या काळामध्ये बघितला माणूस जगू शकत नाही आणि ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे त्यामुळे झाडे देखील तितकीच महत्त्वाची आहेत. आज मात्र झाडांनी नटलेला वृक्ष संपदेने नटलेला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सागरनं मात्र इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू सीमारेखा पार, चौकार. मला वाटते सागर शिंदेंनी पहिल्यांदाच आता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि एक चांगलं यश देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या चौकारानं धावफलकाने मुसंडी मारली, धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा. 19 म्हटलं की 19 फेब्रुवारी आठवते. 19 फेब्रुवारी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आठवते. होती हातामध्ये तलवार केला, शत्रूवरती वार, रक्त सांडलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. असा हा स्वराज्य पाठीराखा मासाहेब जाऊनचा पुत्र भावा आयसा गोंडाजीचा 3 लोकी झेंडा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि सागरनं मात्र या ठिकाणी अनिकेतला स्ट्राईक दिली आहे. आज आपण सगळेच खेळू अशा पद्धतीचा तो ऍटिट्यूड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावफलकावर धावा लागतील 20 धावा, 2 दशक धावफलकावर. 10+10 20 रन is on scoreboard. Lost of the 1 wicket after that 1 point. सुंदर पद्धतीने टोलवला चेंडू. आता मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न देखील होईल. आता मात्र तब्बल 19 चेंडूंचा सामना करताना इथे 1 धाव करायची आहे. आता मात्र बघूयात मैदानाच्या आतमध्ये जिंकलेल्या संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, लास्ट कॉल असेल.
असतील 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये थोडासा रंगतदार मॅच बघायला मिळते आणि इथे मात्र विकेटची संधी होती आणि एक स्ट्राइक मिळवण्याची धडपड त्या अनिकेत फडतरे करतोय कारण पण त्याला कितपत यश मिळेल आणि सागर शिंदे त्याला शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून स्ट्राइक पुन्हा हिरावून घेईल का हे देखील मैदानाच्या आतमध्ये बघणं महत्त्वाचं असेल. एक पुन्हा एकदा एक चांगला फटका चेंडू सीमारेखा पार षटकार विजय षटकार आणि संघर्षमय नाट्यमय चाललेला विघ्न अर्था क्रिकेट क्लब हनुमानवाडी वर्सेस बाळासाहेब काळणे क्रिकेट क्लब बोबगाव संघ आणि बोबगाव संघ या ठिकाणी विन ठरतोय. विजय संघाचं अभिनंदन. नव महाराष्ट्र भिवरी संघाच्या कर्णधारानं बाळासाहेब काळणे बोबगाव क्रिकेट क्लब बंटीदादा ताकवे सासवड त्याचप्रमाणे राजेवाडी संघ त्याचप्रमाणे या संघांचे आता मात्र इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत. बघूयात कोणत्या सामन्याचा कोणता संघ कुणाबरोबर उभा राहील आणि कोणत्या संघाची आता मात्र पहिला सामना होईल इथे भिवरी वर्सेस राजेवाडी. आता या सब मॅच मध्ये कोणता संघ राज्य करेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये भिवरी आणि राजेवाडी या दोन संघांचं टॉस का बॉस कोण असेल हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बघूयात. एका बाजूला राजेवाडी संघाचं या ठिकाणी आलेले आहेत दुसऱ्या बाजूला इथे असतील भिवरी संघ. आता मात्र या दोन संघादरम्यान टॉस का बॉस कोण असेल आणि नाणेफेक कुणाच्या बाजूने कौल देईल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि पहिला कौल कोणाच्या बाजूने लागतोय त्यानंतर शुभ सुरुवात जर डावाची झाली तर मात्र एक चांगला शुभ सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नवखंडीनाथ अर्थमूव्हरचे सन्माननीय प्रोप्रायटर संदीपजी जगदाळे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल कुणाच्या हस्ते लागतोय कुणाच्या बाजूने लागतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. बघूया तर बघूया टॉस का बॉस राजेवाडी की भिवरी आणि इथे मात्र भिवरी संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी तुम्ही फलंदाजी करत असाल की गोलंदाजी निर्णय काय असेल?
तो निर्णय इथे किती यशस्वी ठरणार आहे। खरं तर मी सांगितलं होतं निर्णय खूप महत्त्वाचे आहेत। आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर निर्णय तुमचे देखील महत्त्वाचे आहे आणि माणूस खरं तर कष्टाने कधीच मोठा होत नाही, माणूस निर्णयाने मोठा होतो आणि तो निर्णय खूप महत्त्वाचा होता। टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपल्या आयुष्यातले देखील निर्णय खूप महत्त्वाचे आहेत। आयुष्यातले निर्णय चुकले की मग आयुष्य चुकत जातं, आयुष्यातले निर्णय चुकले की मग आयुष्य चुकत जातं। कधी कधी प्रश्न कळत नाही, उत्तर मात्र चुकत जातं। सोडवताना वाटलं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळेस नवीन गाठ बनत जाते। दाखवणाऱ्याला वाट माहित नसते, पण चालणाऱ्या त्याचे ध्येय मात्र हरून जात असतो। काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात। अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच समजतं ज्यावेळेस एखादी ठेस तुमच्या काळजामध्ये लागते। निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पाहायचे आपल्याला। उंच गेलेला चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, झेल होऊ शकला नाही, झेल सुटला। तिथे एक जीवनदान खरं तर मैदानाच्या आतमध्ये मिळाले आणि पाहायचे जीवनदान कुणाला मिळाले, मला वाटते तेजसला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळाले। तेजस आणि आफी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे। जीवनदान मिळाल्यानंतर पाहिजे अफलातून स्टॉप होता, गोलंदाजाने चेंडू थांबवलाय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये, कमालीचं क्षेत्ररक्षण, एक धाव इथे मिळेल। एकेरी दुहेरी धावा इथे जमवण्याचं काम, खरं तर धावा वेचण्याचं काम सुरू आहे। आज मैदानावरती धावा वेचाव्या सुद्धा लागल्यात आणि धावांचा पाऊस सुद्धा पडताना आपण पाहिलेला आहे। परंतु आतापर्यंत सिंगल एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये बनवले जात आहेत। अक्रॉस दी लाईन खेळायचा होता, बराच मोठा प्रयत्न होता इथे, मोठा फटक्यासाठी प्रयत्न फसलाय। निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावर मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 धावा आहेत। खरं तर आतापर्यंत गोलंदाज कुठेही विकेट घेण्यात यशस्वी ठरला नाही। एक संधी खरं तर मिळाली होती, झेल तिथे सुटलाय आणि जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज अजूनही शांत आहे। तुम्ही पहा जीवनदान दिल्यानंतर फलंदाज किती आक्रमक होतात, परंतु इथे तसं काही पाहायला मिळालं नाही। ओ डायरेक्ट उद्ध्वस्त आणि पहिला फलंदाज बाद। इथे क्रिकेट मधली आत्महत्या झाली, सुसाईड झालं आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या स्वरूपात। अभी पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय। संतोष खेडेकर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय। तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय, मला वाटतंय संदीप काळेकडे दुसऱ्या षटकाची जबाबदारी। 02 क्रमांकाची जर्सी परिधान करून आता पाहायचे, आता समोरच्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार होईल संदीप काळे। षटक क्रमांक 2 ला आता मैदानावरती सुरुवात इथे होणार आहे। या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय रणजित गिसरे, पाहुण्यांचं शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। गंगाराम दादा चषक 2022 मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी कटके मान्यवर, पाहुण्यांचं शुभागमन, त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। विनंती असेल अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हा। षटक क्रमांक 2 ला सुरुवात आपण पाहतो, संदीप काळेकडे चेंडू दिलाय आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे। एक दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली, तर दुसऱ्या षटकात पहिलं चेंडू टाकत असताना पुन्हा एक भेदक गोलंदाजी संदीप काळेकडून पाहायला मिळणार आहे। खरं तर दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत, त्यामुळे इथे देखील पुन्हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे होता, कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाजाला पुन्हा घरचा रस्ता होता, परंतु जर तरल्या क्रिकेट मध्ये अजिबात तारण आहे। आपण म्हणतो जर जर आणि तर, या देखील दोन नाण्याच्या बाजू आहेत।
आणि क्रिकेटमध्ये तर अजिबात थारा नाही, परंतु जर तर शिवाय क्रिकेटचं पाणही हालत नाही, कारण अनिश्चिततेने भरलेला एक विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न होता, फलंदाजाचा तिथे फसला. आपण पाहतोय पंचांचा इशारा आला, अक्षय चांदगुडे सरांचा इशारा. लेग पाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे घेतली. सिंगलच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे गेलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. खरं या स्पर्धेसाठी तुम्हाला जे अनुभवी पंच मिळालेत, मेंढपंचाच्या भूमिकेत आपण अक्षय चांदगुडे सरांना पाहतोय, त्यानंतर स्वप्नील काकडे सर आहेत. म्हणजे क्रिकेट खेळत असताना आता पंच कोण होतात, ज्यांना क्रिकेटची माहिती आहे किंवा ते आधी क्रिकेट खेळलेले आहेत, असेच पंच तुम्हाला पाहायला मिळतात. आणि दिवसभर एका जागेवरती उभं राहायचं त्यांना पंच म्हणतात. खरं तर शांत डोक्याने उभं राहणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काही प्रसंग असे आहेत, ज्यावेळेस मी पंचांशी चर्चा करत असतो त्यावेळेस पंच मैदानातले अनुभव आम्हाला सांगत असतात. काय काय अनुभव त्यांना येतात, बऱ्याचशा गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. एखादी वाईट गोष्ट सुद्धा ऐकून घ्यावी लागते. म्हणजे पंचांचा सन्मान देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही खेळता, तुम्ही जोशात असता, कदाचित एखादा निर्णय पंचाकडून चुकला मिळत नाही, ते सतत मैदानावरती उभे असतात. म्हणून मी सातत्याने ज्या 2 माणसांशिवाय क्रिकेटचा खेळ पूर्ण होणार नाही, तिथे मैदानाच्या आतमधलं ते हायकोर्ट आहे, न्यायालय आहे, तिथे निर्णय देतील तो निर्णय सगळ्यांना मान्यच करावा लागतो. षटक संपलंय पहा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळाय, शतरक्षक दूरवरती असेल, एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खडी चौकार. हा पहा चौकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. आपण पाहतोय तिसऱ्या मैदानावरती सुरू असताना खरं तर क्रिकेटमध्ये 13 आकडा शुभ मानला जातो. आता का मानला जातो ते देखील तुम्हाला सांगेल. क्रिकेटची सुरुवात कुठून झाली तर इंग्लंड देशातून क्रिकेटची सुरुवात झाली. आता इंग्लंडचा धर्म कोणता आहे तर ख्रिश्चन धर्म आहे, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये 13 आकडा शुभ आहे, अशुभ आहे, म्हणून क्रिकेटमध्ये 13 आकडा शुभ मानला जातो. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये तो शुभ आकडा म्हणून मानला जातो. आता ते का शुभ मानला जातो हे देखील सांगणं गरजेचं असेल. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, ज्यावेळेस नेटमध्ये सराव करायचा त्यावेळेस त्याचे गुरुवर्य रमाकांत आत्रेकर एसट्यांजवळ 1 रुपयाचे नाणं ठेवायचं. जर सचिन तेंडुलकर सराव करत असताना जर नेटमध्ये बाद झाला नाही तर ते 1 रुपयाचं नाणं सचिन तेंडुलकरला दिलं जायचं. अशी 13 नाणी सचिन तेंडुलकरचं आयुष्य घडून गेले, म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये 13 आकड्याला शुभ मानलं जातं. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकाकडे जाईल मी. 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 14 धावा धावफलकावरती आहेत, आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. या ठिकाणी त्यांचं शुभाग म्हणतोय प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय सुधीर गिसरे साहेबांचं शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने एक देटका आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय गंगाराम दादा जगदाळे युवा मंच गराडे आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटचा महारणसंग्राम. खऱ्या अर्थाने आजपासून झालेली सुरुवात वर्ष क्रमांक 1 आहे. पहिल्या पर्वामध्ये एक यशस्वी स्पर्धा उभी करण्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला कुठेतरी आज फळ येणार आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि एक झळहळता करंडक भव्य दिव्य करंडक आहे. मला वाटतं जवळपास 5-5.5 फूट उंचीचा एक भव्य दिव्य असा करंडक आहे. 51,000 रुपये असणारी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणारी सगळ्यात मोठी स्पर्धा या भागात नक्कीच पाहायला मिळते. जमिनी समांतर होता अलॉंग दी कार्पेट 2 क्षेत्ररक्षकाला हुलकवणीत येणारा चेंडू थेट पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हा पहा चौकार. पुरंदर तालुक्यातले सगळे गाववाईचे संघ आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. उद्या ओपन गाववाईज आहे म्हणजे उद्या तुम्हाला अनेक बाहेरचे खेळाडू अनेक चांगले चांगले खेळाडू पुन्हा पाहायला मिळतील. तर तिसऱ्या दिवशी कसा आहे परत पुरंदर तालुका आहे आणि पुन्हा शेवट ओपन गाववाईज आहे. म्हणजे एक चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न सातत्याने आयोजकांनी केलेला आहे. कारण भरघोस बक्षीस देणगीदार देखील या स्पर्धेला मिळालेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 51,000 उद्योजक सन्माननीय नितीन चोरडिया. त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय अजय विनायकराव देशपांडे सन्माननीय संदीप भाऊ उत्तम घाटे या मान्यवरांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपयांचं पारितोषिक स्पर्धेसाठी आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपयांचं आहे. ॲडव्होकेट उद्योजक सन्माननीय शिवाजी गुलाबराव कोलते यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी 21,000 रुपयांचं आहे. ग्रामपंचायत सदस्य गराडे सन्माननीय सौभाग्यवती गीतांजलीताई विजय डोणे यांच्या माध्यमातून पाहतोय तृतीय क्रमांकाचं 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,011 रुपयांचं आहे आणि ते पारितोषिक यांच्या माध्यमातून आहे. ग्रामपंचायत सदस्य गराडे सन्माननीय अमित दादा मधुकर दूरकर यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. जे 4 संघ तुम्हाला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळणार आहेत 13 तारखेला. त्या 4ही संघांसाठी खरं तर आज सेमीफायनल मध्ये एक संघ जाईल उद्या एक जाईल म्हणजे दररोज एक संघ सेमीफायनल मध्ये जाईल आणि 5व्या दिवशी या स्पर्धेचा अंतिमचा 16-13-2-2022 ला तुम्हाला या स्पर्धेची मेगा फायनल पाहायला मिळणार आहे. आणि त्या सेमीफायनलच्या सर्व संघांसाठी सन्माननीय गंगाराम दादा जगदाळे यांच्या वतीने टी शर्ट आहेत म्हणजे टी शर्ट सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. तर या स्पर्धेसाठी वैयक्तिक काही पारितोषिक आहेत. धावफलकाकडे जाईल 21 धावा 21 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. सलगच्या 3 चौकारांसाठी म्हणजे चौकाराच्या हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. षटकाराच्या हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी देखील पारितोषिक आहेत. 2,222 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय विकासदादा सागडे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सलगचे 3 षटकारांसाठी पैलवान पांडाभाऊ जगदाळे यांच्याकडून 2,222 रुपयांचं पारितोषिक आहे. तर सलगच्या 3 षटकारांसाठी पुन्हा पारितोषिक आहे. कैलास बापू मला तर विकेट हॅट्रिकचे पारितोषिक असेल. कैलास बापू आगविले यांच्या माध्यमातून 2,222 रुपयांचं पारितोषिक आहे. तर त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील 2,222 रुपयांचं पारितोषिक पैलवान सागरदादा जगदाळे यांच्या माध्यमातून आहे. तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील 2,222 रुपयांचं पारितोषिक. उद्योजक सन्माननीय अशोक शिवाजी जगदाळे. यावेळेस मोठा फटका क्षेत्ररक्षक स्तूरवरती होता. चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. काय पंचांचा इशारा येईन बाकी आहे. हा पहा चौक.
आणि हा खणी षटकार. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. थँक्यू टुडे. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्रॉस दी लाईन पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळायला फटका होता. क्षेत्ररक्षक पास तिथे समोर असेल. चांगलं क्षेत्ररक्षण फेक येईल तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतील. खरं तर सलामीला आलेला तेजस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावफलकावरती 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेसाठी आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. सन्माननीय प्रफुल्ल जगदाळे, सन्माननीय नितीन दादा जगदाळे, सन्माननीय गणेश दादा ढोणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. अनेक खरं तर पारितोषिक आपण पाहतोय. ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आहे. प्रसिद्ध गाडा मालक आणि युवा नेते सन्माननीय विजूभाऊ जगदाळे आणि सन्माननीय नंदूभाऊ सागडे यांच्या माध्यमातून भव्य ट्रॉफी सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य होतं. उपसरपंच गराडे सन्माननीय समीर दादा तरवडे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य आहे. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेट स्टेज सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. उद्योजक सन्माननीय मोहन शेठ निवृत्ती जगदाळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मंडप आणि स्टेज सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी आहे. तर अंपायर सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. सन्माननीय दिनकर शंकर गारे, उद्योजक सन्माननीय शांताराम बापू बोराडे आणि सन्माननीय शांताराम शेठ सुभाष रावडे, उद्योजक कोंढवा यांच्या माध्यमातून अंपायर सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी आहे. तर समालोचक सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. उद्योजक कोंढवा सन्माननीय अशोक गोविंद जगदाळे, सन्माननीय सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य कराडे ललिताताई विष्णू जगदाळे यांच्या माध्यमातून समालोचन सौजन्य आहे. चेंडू पाहायचे क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. फेक येईल तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 33 धावा धावफलकावरती आहे. खऱ्या अर्थाने आपली स्पर्धा संपूर्ण देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे. पुरंदर टेनिस क्रिकेट आणि यूट्यूब लाईव्ह सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. उद्योजक सन्माननीय अविनाश दादा जगदाळे आणि सन्माननीय उद्योजक सागर दादा भानुदास रावडे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे. त्याचप्रमाणे स्टंप बॅट बॉल सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. सरपंच गराडे सन्माननीय नवनाथ शेठ गायकवाड आणि शिक्षक गुरुवर्य राजू शेठ जग्गे सर यांच्या माध्यमातून ते सौजन्य आपल्यासाठी आहेत. बांडरूप सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. तंटामुक्त अध्यक्ष गराडे सन्माननीय योगेश शेठ दिलीप जगदाळे आणि मनपा पुणे नितीन शंकर जगदाळे यांच्या माध्यमातून बाउंड्री रोप सौजन्य आहे. तर शेवटच्या दिवशी मला वाटतं डान्सिंग अंपायर म्हणजे या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे. त्यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर सौजन्य आहे. उद्योजक खडकी सन्माननीय नामदेव शेठ दूरकर यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर सौजन्य आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आहे. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. ऑफ द डे खरं टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून होतं. मॅन ऑफ द मॅच साठी आपण खरं तर ते टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून होतं. सन्माननीय
संदीप शेट एकनाथ जगदाळे आणि सन्माननीय राहुल कटके सर यांच्या माध्यमातून ते होतं त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय नंदूभाऊ सागडे, सन्माननीय नितीन दादा जगदाळे, सन्माननीय तेजस दादा साबळे, पैलवान सागर दादा जगदाळे. खरंतर आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि एक देखणी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी उभी केली त्या आयोजकांना मनापासून धन्यवाद. बक्षीसदात्यांना देखील आपण मनापासून धन्यवाद देऊयात. आणि ते संपला 6 षटकांचा फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 40 बनवल्यात 41 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 36 चेंडू 41 धावा. आता ते 41 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहणार आहोत नऊ महाराष्ट्र क्रिकेट क्लब संघासमोर उभं केलेलं एक छोटस लक्ष्य मी म्हणेल. आता छोटं म्हणता येणार नाही कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कुठलाच धाव फलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. विजयाची गॅरंटी देणारा धावफलक अजूनही क्रिकेटमध्ये उभा राहिला नाही. तुम्ही अनेक वेळा आपण पाहिलं की छोट्या धावफलकाचे सामने अनेक वेळा रंगलेले आहेत आणि हा सामना देखील रंगेल यात मात्र शंका नाही. जरी कुठेतरी छोटा धावफलक असला चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये राजेवाडी. या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहे प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय संदीपजी रणजितजी घिसरे आणि संपूर्ण गाडा मालकांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरंतर आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक स्वप्न साकार होतंय. कारण गेल्या 10-15 दिवसापासून आयोजक खरं तर ही स्पर्धा उभी करण्यासाठी मेहनत करतायत. खरं तर ही स्पर्धा उभी करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे ग्रामपंचायत सदस्य गराडे आणि युवा नेते सन्माननीय युजूभाऊ जगदाळे. खरं तर त्यांचं बराच मोठा सिंहाचा वाटा ही स्पर्धा उभी करण्यासाठी आहे.
परंतु त्यांच्या साथीला साथ देणारे सगळे आयोजक आहेत. आयोजकांना सुद्धा धन्यवाद आपण दिलेत, कारण त्यांचा सुद्धा फार मोठा वाटा ही स्पर्धा उभी करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी असणार आहे. तर सामन्याला सुरुवात होईल. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड आणि राजे कटके ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अभि जगताप पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. एक धाव खरं तर इथे मिळाली आणि इथे सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. जरी कमी धावा असल्या तरी त्या सहजासहजी म्हणू दिल्या जाणार नाहीत. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. स्पेअर लेगच्या डोक्यावर फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय एक पॉवरफुल षटकार. वडिया षटकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक सुद्धा उभारी गेली. धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 7 धावा नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच फलंदाजाकडून पाहत आलोय. पुढा एक चांगला चेंडू होता. कमबॅक केलं खरं तर गोलंदाजानं, कारण जी गरज होती समीकरण बिघडून टाकत असतात. आणि ते निर्धाव चेंडू खरं तर सामन्यावरची पकड सुद्धा कदाचित मजबूत करणारे असतात. समीकरण 31 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. यावेळेस पाठी फॅस्ट स्ट्रायकरला शतरक्षक नाही तिथे कुठलाच. चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. टॉस करण्यासाठी आपण अतिथी मंच समोर या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. खरं तर इथे हारणाऱ्याला परत संधी नाही. जो संघ हारणार आहे त्याला या स्पर्धेतली दारं त्याच्यासाठी बंद आहेत. आपण पाहतो अनेक ठिकाणी साखळी फेरीतले सामने आहेत. साखळी फेरीमध्ये कुठेतरी तुम्हाला संधी असते. एक सामना पराभूत झाला तर पुढे 2 सामने तुम्हाला पुन्हा संधी मिळते. परंतु या स्पर्धेमध्ये हारणाऱ्याला परत संधी नाही, कारण या जगामध्ये खरं तर हे जग हारणाऱ्याला परत संधी कधीच देत नाही. स्वतः संधी निर्माण करायची असते. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून खेळाय. शतरक्षक कुठलाच नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. किसको पता था खिड़की अडिया चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 28 चेंडू 25 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे रंगला जाईल. शिवशंभो क्रिकेट क्लब राजेवाडी खरं तर पहिल्या सामन्यामध्ये एक दिमागदार विजय संपादन केलेला. कुठेतरी दुसऱ्या फेरीमध्ये तोत्रक्षक धावतोय तिथे. आउटफील्ड पुन्हा वेगवान आहे. चेंडू थांबणार नाही. सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. दुसरं सुरू असताना अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असणारा संघ आहे. विकेट साठी पाण्यात देव ठेवलेत आणि पायचे विकेट मिळत नाही. पुढा बराचसा शपोलून खेळला होता. खरं तर 3 स्टंप सोडून दिले होते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सामन्यातलं समीकरण पुन्हा बदललंय. शेवटचे 27 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. चला टॉस होतोय. आपण यानंतरच्या सामन्याला टॉस करतोय. बंटी शेट ताकवे सासवड ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूने बाळासाहेब काळणे क्रिकेट क्लब सनी विसाळ हे 2 संघनायक आलेत आणि टॉस या ठिकाणी होतोय.
गिसरे, सुधीर गिसरे प्रसिद्ध गाडा मालक. चला मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो टॉसच्या बाहेर खणखणीत चौकार. या आधीच्या षटकात आपण पाहिल्या जवळपास 17 धावा या आधीच्या षटकात संतोषने खर्च केल्या. त्यामध्ये 4 चौकारांचा सहभाग आहे. सासवड ब्लास्टर संघटकांनी टॉस जिंकला. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय बाळासाहेब काळाने क्रिकेट क्लब बोपगाव संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. यानंतरचा पुन्हा एकदा द बिग बॅटल ऑफ दी टू टीम, द बिगेस्ट नेम ऑफ द टेनिस क्रिकेट. कुठेतरी विजयाचा तो मार्ग शोधलाय. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी खऱ्या अर्थानं मैदानावरती आपण पाहतो 2 फलंदाजांमध्ये झालेली आहे. आणि ती भागीदारी खरं तर होणं गरजेचं आहे. म्हणजे दोनही फलंदाजांनी एक चांगला संसार मैदानाच्या आतमध्ये थाटलाय आणि तो संसार यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही केलाय. यावेळेस पाहायचं संधी होती तिथे सेल मात्र सुटलाय. मला वाटतं अक्षय गायकवाडचा झेल सुटला. आता झेल सुटला की सामना सुटला ते देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला तर सामना हातातून केव्हा सुटला होता, परंतु ते सामन्यावरची पकड मजबूत करण्यासाठी गोलंदाज क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. परंतु या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. यावेळेस बराच मोठा फटका आहे. बराच उंच गेलेला चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक समोर होता. एक टप्प घेतला चेंडून सरळ सीमारेषेतून बाहेर जाण्यासाठी खणखणीत चौकार. पुढे गेलाय धावफलकावरती आपण जाऊया. 36 धावा, शेवटचे 19 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. फुल टॉस ग्लान्स केलेला चेंडू आपण पाहतोय. खरं तर पायावरती आलता. फाईन लेग मधला क्षेत्ररक्षक 5 हे बहुतेक चेंडूवरती एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं हळूच धावफलक पुढे गेलाय. 37 धावा धावफलकावरती षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 37 बनवल्यात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहे. 4 धाब्यांची गरज आहे. इथून पुढे परिस्थिती बदलू शकते का? खरं तर सामन्यावरची ती घोरपडीची पकड मजबूत आहे. वाटत नाही सहजासहजी हा सामना नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघाच्या हातातून सुटेल. विकास कटके रिव्हर्स अटॅक होता. खरं तर इथे सातत्याने हा प्रयत्न फलंदाज करतायत, कारण पाठीमागे माहित आहे आउटफील्ड वेगवान आहे. थोडासा मिस टाइम झाला तरी चौकार जाऊ शकतो आणि तिथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नक्कीच करतायत. पुन्हा एकदा फुलवर होता. खरं तर चेंडू स्लोअर फुल टॉस होता. तो पायाचा वेध घेईल. एक सिंगल तिथे मिळेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येईल आणि एक धावेने धावफलक पुढे गेला. 38 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. बराच उंच गेलेला चेंडू होता. झेल टिपला इथे, परंतु उशीर झाला. या आधीच चांगलं क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित होतं.
एक सिंगल इथे घेतली, सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती आपण पाहतो 39 धावा आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धाब्यांची गरज आहे. रिव्हर्स वेगवान होता फटका, स्ट्रेट मार्क होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार आणि चौकाराबरोबर सामना देखील संपला. सामना जिंकला नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघानं हा सामना जिंकलेला आहे. 3.5 षटकामध्ये एक दिमागदार विजय संपादन करणारा नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी विजय संघाचं आम्ही मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि पराभव संघाचं देखील अभिनंदनच असेल, कारण कुठेतरी थोड्याशा चुका झाल्या आणि तुम्हाला त्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. परंतु चुका झाल्यानंतर माणूस त्यातून भरपूर काही शिकून जात असतो. आज तुमच्याकडून चुका झाल्या असतील, त्या चुका सुधारा आणि पुन्हा एकदा तीच ऊर्जा घेऊन, तीच ताकद घेऊन पुन्हा एकदा एका स्पर्धेमध्ये उतरा आणि पुन्हा दाखवा. आपली दहशत पुन्हा तिथे तयार करा. चला पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यानंतरचा एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. एका बाजूने बंटी शेठ टाकवे सासवड ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूने सन्माननीय बाळासाहेबजी काळानी क्रिकेट क्लब बोबगाव. या 2 संघादरम्यान पुन्हा एक मोठ्या सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. झुंज रंगली 2 वाघांची, क्रिकेटच्या रणसंग्रामाची. आणि हा पुन्हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी मी पुन्हा घेऊन जाईल मायक्रोफोनवर देतील अमर यादव सर.